कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू अधिपतीशी बोलायलाच गेली होतीस ना? हो, मी बोलायलाच गेले होते सर, पण निरोप दिला कोणाकडे? ओमकार भाऊजींकडे। पण तू स्वतःच का नाही बोललीस? नाही बोलू शकत आहे सर आत्ता। का? मी नंतर सांगेन सर कधीतरी। नाही पण म्हणजे सगळं ठीक आहे ना? नाही आता, पण होईल सगळं ठीक सर। बघू। मात्र अक्षरा, भुवनेश्वरी मॅडमना कळलं ना तर माझी नोकरी नक्की जाईल हं? नाही, त्यांना नाही कळणार सर। आणि काय ना की तू देखील उगाच अडचणीत येशील। सर, जे होईल त्याला तोंड द्यायची माझी तयारी आहे। अवघड व्हायला लागलंय सगळं। नाही खरंच सांगतो, म्हणजे आता ना त्रास व्हायला लागलाय सगळ्याचा। सर, होईल सगळं नीट। मला असं वाटतं आपण अधिपतींशी बोलण्याची गरज आहे, तेच सगळं नीट करतील। काय सांगायलायस? इथं आले होते मास्तरीनबाई फॅक्टरीमध्ये? मी एकट्या स्वतः आले होते? हो, आणि नेमका तू इथे नव्हतास। हा, काय म्हणल्या मग? काय ना, तुझ्याबद्दल चौकशी करत होत्या। हा, आणि शाळेत काहीतरी प्रॉब्लेम झालाय। म्हणजे ते आपले शिक्षक आहेत ना, त्यांचे पगार नाही झालेत। काय म्हणजे काय सांगायलायस काय विचार आलायस? नाही, असं वहिनी मला म्हणाल्या। काय पगार झाले नाहीत? हो, बहुतेक। असं कसं? 5 तारखेलाच झाला असणार पगार। अरे, जर का पगार झाला असता तर वहिनी इथपर्यंत आल्या असत्या का मला सांगायला? हा, ते आहे म्हणा, पण म्हणजे हा हे काम होतं होय, म्हणता ना त्यावेळी? अरे असं नाही अधिपती, तू ना उगाच गैरसमज। काय नाही जाऊ दे, सोड। हे बघ, मी आता मनाला लावून घ्यायचं सोडून दिले, जाऊ दे, सोड। थांब, आपण वहिनींना फोन लावूया। काय गरज नाही बाबा, कशाला? त्यांचा निरोप मिळाला मला, सोड। आता काय कारवाई करायची करतो मी। त्या अकाउंटंटला घेऊन येत जा। हे बघा, आपलं ठरलंय ना सगळ्यांनी मिळून लढायचं, हां? आणि मी बोललीये सरांशी, ते सांगतील काय ते। फक्त थोडा वेळ द्या त्यांना, त्यांच्यावरही खूप बर्डन आहे आता। माझ्या सासूबाईंचं ऑपरेशन आहे। मी तर घरचं सामान सुद्धा भरलं नाहीये। सर, माझा मुलगा आजारी आहे आणि मला गावी पैसे पण पाठवावे लागतात। हे बघा, भुवनेश्वरी मॅडम सध्या बिझी आहेत। त्यांच्याशी बोलणं झालं ना माझं की मी कळवतो तुम्हाला। अक्षरा, तू जरा थांब आणि सध्या तुम्ही आपापल्या वर्गावरती जा। आणि हां, काळजी करू नका, काही ना काही मार्ग नक्की निघेल। हो सर। या अक्षरा, मला वाटतं तू फोन लाव। नाही, बघूया ना मॅडम उचलतायत का? पण सर, मी नशीब आजमावणं, दुसरं काय? सर, रिंग वाजते। आपण सगळ्यांचे पगार कधीपर्यंत करतोय? 1 ते 5 मध्ये सर। 1 ते 5 मध्ये करतोय ना? घरचे, फॅक्टरीतले, ते सगळ्यांचे? हो सर। हा, आणि शाळेचे? अरे गप्प कायस, बोल ना। काय झालं? काही नाही सर, शाळेचे पगार कधी करतोय? ते भुवनेश्वरी मॅडमच्या मर्जीवर असतं सर। काय म्हणजे असं का? म्हणजे त्या कधी 1 तारखेला सांगतात, कधी 5 तारखेला, तर कधी 15। पण त्यांची ऑर्डर आली की मी लगेच पेमेंट रिलीज करतो। हा, असं का? माहिती नाही सर, पण भुवनेश्वरी मॅडमच्या तशी ऑर्डर आहे आणि आता तीच सिस्टीम आहे। या महिन्यात पगार झाली शाळेची? नाही सर। मग आता तारीख किती आहे? करून टाका आत्ताच्या आत्ता। काय काय पगार? अजून काय पगार करून टाका सर? पण भुवनेश्वरी मॅडम। त्यांच्या संग बोलतो मी। सर, पण त्यांनी नाही सांगितले। अरे काहीतरी कारण असेल त्यांचं, असं उगाच विनाकारण सांगणार नाही ते। मी बघतो, बोलून घेतो मी। तुम्ही पगार करा। सर, तरी पण एकदा भुवनेश्वरी मॅडमशी बोलून घेऊ का मी? ते मी बघतो म्हणलं की, मी बोलतो की। तुमचं बोलणं झालं नंतर करू का? अरे त्यांनी सांगितलंय ना, मग कर की, मालक आहेत ते। ए असू दे, जाऊ दे। काय नाव काय तुझं?
काय सॉरी, तुम्ही नवीन आलाय म्हणताना मला माहित नाही. काय नाव काय तुमचं? आदेश. मग आदेशराव एवढं घाबरलाय का? सर, माझी नोकरी जाईल हो. नाही हो, नोकरी बिकरी काय जाणार नाही. ते मी बघतो. मी आईसाहेबांसंग बोलतो. हा, करा तुम्ही पगार. आणि हे बघ, आता जे झालं ते झालं, पण इथनं पुढे असं करत जाऊ नका. वेळच्या वेळी पगार जायला पाहिजे आपल्याकडनं. आहे का नाही? आपली लोक आहेत सगळी, त्यांच्या आडी अडचणी असतात, लेकरं बाळा असतात. पैसा पाणी आपल्याकडनं नीट सुटला पाहिजे टायमाला. हो सर. ह्याच्या डोक्यावर बसून पगार करून घे बाबा आज सगळ्यांची. काय हो फुलपगारे, काय चाललंय काय तुमचं? हा, आम्ही फोन उचलत नाही म्हणजे आम्ही कामात असणार एवढं कळलं ना काय तुम्हाला? हा, 22 वेळा फोन केला तुम्ही आम्हाला. सॉरी मॅडम. सॉरी काय? हा, कुणाचा जीव चालला होता का? कुठं आग लागल्या? नाही नाही, असं काही नाही आहे मग काय तुमचा जीव चाललाय काय? मॅडम. ते लोकांचे पगार होतील की, पगार होतील. आम्ही काय कुठं पळून जातोय काय? नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. आणि एक लक्षात ठेवा, ही शाळा आम्हाला डोईजड झाल्या. आम्ही आजच अधिपतींशी बोललोय, ही शाळा का आम्ही चालू ठेवणार नाही. सांगा लोकांना, काम बघा म्हणावं दुसरी. हो, असं कसं म्हणताय तुम्ही मॅडम? जरा विचार करा ना. म्हणजे मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. आता तुम्ही आमची परीक्षा घेऊ नका. जेवढं सांगतोय तेवढं करा. पण मॅडम, तुम्हाला मराठीतनं सांगितलेलं कळत नाही का हो फुलपगारे? मॅडम निदान पगार तरी. पगार? आता शाळाच नाही तर पगार कशाला देणार? सर, कामात आहात का? हा, नाही नाही, झालं काम? झालं सर. झाले पगार ना सगळ्यांचे? नाही सर, मग काय झालं मध्ये? माझं काम झालं सर. म्हणजे पगार देणं कामच आहे की तुमचं? नाही, साईटवरती फाईल अपलोड करणं माझं काम आहे, ते झालंय. आता कशात तटलंय मग? मी अपलोड केलेल्या फाईलला आता भुवनेश्वरी मॅडमनी अप्रूव्ह करावं लागेल, तेव्हाच सगळ्यांचे पगार होतील. ते माहिती आहे हो, पण आता ते मॅडमना सांगावं लागेल ना. हां हां हां, ते असं तसं म्हणताय. हां, ते मी सांगतो. ओके सर, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. बापरे, म्हणजे आता खरोखर शाळा बंद होणार? नाही 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 सर, असं कसं होईल? आपण काढू ना, काहीतरी मार्ग काढू आपण. अक्षरा, अगं काय मार्ग काढणार आपण? ऐकलंच ना आता त्या काय म्हणाले? तर त्यांनी निर्णय घेतलेला आहे, आणि त्यांनी एकदा निर्णय घेतला की सहसा त्या बदलत नाहीत. चर्चेला भाव देखील ठेवलेला नाहीये. मला ना कधी कधी काय सांगायचं स्टाफला तेच मला कळत नाही. शाळा बंद होते असं सांगायचं मी स्टाफला? नाही नाही, माझ्यामध्ये ती हिंमतच नाहीये. तुम्ही शांत व्हा सर, होईल होईल. तुम्ही विश्वास ठेवा, होईल, सगळं ठीक होईल. मला ना खरंच काही कळेन असं झालंय. अगं, शिक्षक बिचारे सगळे पगाराच्या आशेवरती आहेत. आणि त्यांना आता काय सांगायचं आपण की भुवनेश्वरी मॅडम त्यांना पगारच देणार नाही म्हणून? नाही सर, आता कोणाला काही सांगू नका, लोक उगाच पॅनिक होतील. अगं, पण लपवण्यासारखी गोष्ट नाहीये ना अक्षरा. कधीतरी सगळं खरं सांगावंच लागणार आहे. तेव्हा सांगू आपण सर, पण आत्ता नको, थोडा वेळ जाऊ द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.